देखिए, ईडी ने बताया, मीन्स बीजेपी ने बताया। रविंद्र वायकर को भी किंगपिन बताया था ईडी ने। वो जो लैंड का स्कैम हो गया जोगेश्वरी में या होटल का, तभी बीजेपी के सब नेता, मुलुंड का पोपटलाल और ईडी वायकर को किंगपिन बता रहे थे, उनको क्लीन चिट दे दिया। प्रताप सरनाईक को भी किंगपिन बता रहे थे, उनको क्लीन चिट मिला। भावना गवड़ी को किंगपिन बताया था, प्रफुल्ल पटेल को किंगपिन बताया था। लेकिन जब वो बीजेपी में जाते हैं तो ये किंगपिन जो है वो उनके सेवक बन जाते हैं, उनके बॉस बन जाते हैं। हमको किंगपिन बताया था, हेमंत सोरेन को किंगपिन बताया था, और अनिल देशमुख को किंगपिन बताया था। ईडी क्या कहते हैं उसके ऊपर कोई चार्जशीट नहीं बनती, वो पॉलिटिकल प्रेशर में बना देते हैं। निचली अदालत जो ईडी का कोर्ट है उसमें तो साफ कहा था केजरीवाल जी के खिलाफ कोई सबूत नहीं है, कोई एविडेंस नहीं है, फिर उनको क्यों लपेटा है? तो हाई कोर्ट में उनको जामीन को स्टे दिया है, बेल को, जमानत को। अब सुप्रीम कोर्ट में मामला चलेगा। ईडी के पास एक फॉर्मेट है, जो भी पॉलिटिकल नेता बीजेपी के खिलाफ है उनके ऊपर चार्जशीट बना देंगे, और वो फॉर्मेट में किंगपिन, ये किंगपिन, वो किंगपिन, वो किंगपिन, बीजेपी एंड ईडी, अब ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं हैं, तो ये होगा। मोबाइल फोन हैक हो गया है पेगासस स्पाईवेयर द्वारा। वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है। देखिए, अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है, पढ़ी लिखी बेटी है, मैं पहचानता हूँ उस बेटी को। अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर, उनके पास सबूत होगा, और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोलेगी। विधान परिषदेच्या संदर्भात वगैरे हॉटेल्समध्ये काल 12 आमदार आपले हजर होते, काही 4 आमदार गैरहजर आहेत। मात्र असं असताना घटक पक्ष असतील या छोटे पक्ष असतील त्याचा देखील फायदा होणार आहे, आणि जयंत पाटील यांचा विकेट जाणार शिंदे गट म्हणतात, तर नार्वेकरांना या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो। बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते, काही गैरहजर होते, ते गावाला आहेत, ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार 3ही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलताय हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावे। नक्कीच आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160 ते 170 जागा लढवणार आग्रही आहे भाजप, असं दिल्लीमधून देखील म्हटलं गेलं। नाही, बघा, असं आहे की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायच्या हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल, हे मी खात्रीनं सांगू शकतो। ड्रिंक प्रकरणात काल बघायला आरोपीला पोलीस कोठडी सुनण्यात आली, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत जे कुटुंबीय नागरिकांना केलेली आहे, असं बघतात त्या बघण्याची काही गरज नाही। जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते का खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मरते आहे।
या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे. आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे. अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे. गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत? का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिचा किंकाळा त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आणि फक्त पैसे दिले. तुमची पैशाची मस्ती आहे ना, ही मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. शिंदे फडणवीस हे लक्षात घ्या. सगळं बेकायदेशीर आहे. मुळात सरकारच बेकायदेशीर आहे. मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. ठीक है ना, अभी वो न्यायालय की बात है, कस्टडी देना है नहीं देना है. हमें मांग करेंगे फास्ट ट्रैक पर ये पूरा मुकदमा चले और जो गुनहगार है उनको फांसी की सजा हो. क्या है, पैसे दे रहे हैं, 10 लाख दिया, स्टैम्प पैड हो गया 5-5 लाख दिया, 50 लाख दिया, अपघात हो गया 50 लाख दिया, खून हो गया 50 लाख दिया. ये का पॉलिटिक्स चल रहा है क्या पैसों का? वो आपकी लाडली बहन नहीं है? लाडली बहन योजना आपने बनाई है. कावेरी नाकवा की डेथ हो गई, मुंबई के भर सड़क पर मारा दिया. वो एकनाथ शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री. क्या वो जो कावेरी नाकवा की डेथ हो गई, जिस बेरहमी से उसको कुचल गया, क्या वो आपकी लाडली बहन नहीं है? हाँ, कहाँ है गृहमंत्री? इस राज्य को गृहमंत्री है या नहीं? अगर है तो चुप क्यों बैठा है? उसका आक्रोश हो महिला का आपके कान तक नहीं पहुंचा, आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा. थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.